काल स्थानिक दुकानदारांकडून दिवाळीची खरेदी करा म्हणून आपण एक व्हिडिओ केला होता. त्यावर 2 कमेंट होत्या. त्यात एक 2014च्या बॅचचा हिंदू भाऊ हा म्हणत होता की हिंदूकडूनच खरेदी करा, हे टीका लावणाऱ्याकडूनच घ्या. हा व्हिडिओ त्याच्यासाठी स्पेशल. तर भावा, लोक कमवतात तर त्यांनी कोणाकडून काय खरेदी करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांच्या मेहनतीचे पैसे आहेत. आणि मित्रा, तुला हिंदू धर्म धोक्यात आहे असं वाटत असेल ना, तर काळजी करू नको बरं. देश अगदी सुरक्षित हातात आहे. भले आपल्या देशाचे मुख्य न्यायाधीश सुरक्षित नाहीत, पण देश सुरक्षित हातात आहे. देशातली जनता सुरक्षित नाही, पण देश सुरक्षित हातात आहे. देशातले लेकरं सुरक्षित नाहीत, पण देश हा सुरक्षित हातात आहे. देशातले तरुण रिकाम टेकडे असतील, पण देश सुरक्षित हातात आहे. आपल्या देशाचं डिफेन्स म्हणजे आपले जवान सुरक्षित नाही, पण देश सुरक्षित हातात आहे. बरं, देशातले व्यापारी सुद्धा सुरक्षित नाहीत, पण देश हा सुरक्षित हातात आहे. कारण देश हा नाही, हा आहे. आपले एवढे सैनिक मेले, सिंदूरचे बॅनर लागले, तरी आपण काल मॅच खेळलो. अफगाणिस्तान सोबत व्यापाराची डील केली. तिकडे मोहन भागवत मुस्लिम लोकांसोबत मीटिंग घेत आहे. मामी सोबत नाचायला सुद्धा मुसलमानच लागतो रे. आणि मामा सुद्धा तिकडे जाऊन टोपी घालून शिरकुर्मा खातात. मला सांग, तू 2 रुपयाचे पोंगे घेऊन कसा धर्म वाचवणार बाळा? आपला शेतकरी कष्टकरी हवालदिल झालाय. त्याच्याजवळ खरेदी करण्यासाठी सुद्धा काहीच उरलं नाही. त्याचं काय? शेतकरीच नाही, सगळ्यांचेच यल लागून आहे. काय वाटते तुला ह्याबद्दल? अरे नको घेऊ मुसलमानांकडून काय. तुम्ही नाही घेतलं तर ते उपाशी मरणार नाहीत. मरसाल तुम्हीच. कारण तुमचं सगळं इकडे संपत चाललंय, संपवत आहे. आणि तुम्ही नशेत आहात. आहे का मी बोललेला प्रत्येक शब्द खरा? का नाही धरत कान आपण? हिंदू हिंदू म्हणून मत घेतले ना आपले. मग भावा, पहिले स्वदेशीचं सामान वापरा असे नारे लागायचे आपल्या देशात. आता हिंदूकडून घ्या असे लागत आहे. बघ ना मोदींचं. स्वतःचं बोईंग विमान अमेरिकन, स्वतःची BMW कार जर्मन, स्वतःचा आर्मानी सूट इटालियन, स्वतःचे केनेथ कोलचे बूट अमेरिकन, त्याचा आयफोन अमेरिकन, त्याचं घड्याळ रोगर डिब्यूसचं इटालियन, स्वतःचे सनग्लासेस वर्सॅक कंपनीचे इटलीचे, त्याचा स्वतःचा नंबरचा चष्मा कॉपर व्हिजन अमेरिकन, स्वतःचा पेन माउंट ब्लॅक जर्मन कंपनीचा. आपण पेट्रोल डिझेल सुद्धा मुस्लिम देशातून घेतो रे बाळा. सांग मग तू किंवा तुझा नेता छकड्यानी फिरणार का? काल पूर आला, आपले पुस्तक वाहून जात होते, ते नेत्यांचे लेकरं विदेशातून पाहत होते रे. सरकारचा अपयश झाकण्यासाठी आता धर्माच्या जातीच्या नावावर बाजारपेठा वेगळ्या करण्याचं षडयंत्र चालू आहे. यामुळं प्रेम एकोपा कायमचा संपेल. आणि तुम्ही ज्या राजकारण्यांचा विचार पुढे नेताय ना, त्याची परिस्थिती, त्याचे लेकरं बाळ ह्याच्यासोबत स्वतःला कंपॅरिझन करा. जागतिक स्पर्धेत स्वतःची जागा शोधा, मग पुढे जा. तुम्हाला कोणी येडं बनवून छैया छैया नाचवावं एवढे पण चिवत्या राहू नका. 4 किलोमीटरचा परिसर, शेकडो गुजराती हिंदूचे हॉटेल्स, पण सगळे